आळू वडी तर तुम्ही नेहमीच खाल्ली असेल, पण आळूच्या पानाची अशी भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली ना, तर आज मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी लसूण आणि जिरं वाटून घेतलेली आहे आणि टोपामध्ये बघा बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे वाटलेलं लसूण जिरं टाकलं, त्याच्यामध्ये हळद, चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट टाकून व्यवस्थित पीठ बघा असं भिजवून घेतलं. त्याच्यानंतर बघा आळूची पानं मी आधीच धुवून घेतली होती आणि परत एका टोपामध्ये मी पाणी घेतले. त्याच्यामध्ये ह्याच्या जे पानाच्या जे शिरा तोडल्या ना, की परत त्या पाण्यामध्ये मी टाकून ठेवल्या आणि परत एकदा बघा मिठाच्या पाण्यामध्ये हे पानं ना 5 मिनटं सोक करत ठेवली. आता त्याच्यानंतर पानं व्यवस्थित भिजली की बघा जे पीठ होतं ना, ते पीठ ह्या पानांना लावून घ्यायचं आहे. तर मी चाळणीला तेल लावून घेतलं, म्हणजे बघा ह्याच चाळणीत मी ही पानं वाफवण्यासाठी ठेवणार आहे. तर सगळ्या पानांना व्यवस्थित असं पीठ लावून घेतलं आणि फोल्ड करून बघा असं वाफवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तर इकडं पानं वाफतायत बघा, तोपर्यंत म्हणजे उकडतायत तोपर्यंत बघा इकडं मी ना भाकरी करून घेणार आहे. तर आज मी ज्वारीच्या भाकरी बनवणार आहे ह्याच्यासोबत खाण्यासाठी. तर नेहमीप्रमाणे बघा ज्वारीच्या भाकरी बनवण्यासाठी मी थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे पिठामध्ये, म्हणजे भाकरी व्यवस्थित पसरते आणि भाकरीला चिराही पडत नाहीत. तर इकडं पटापट माझ्या भाकरी होत आहेत आणि साईडलाच बघा आळूची पानं उकडत आहेत. तर व्यवस्थित पानं बघा उकडलेली आहेत. आता ही पानं ना काढून एका प्लेटमध्ये ना थंड करण्यासाठी मी ठेवणार आहे. त्याच्यानंतर बघा मी म्हणजे याला फोडणी देणार आहे ह्या पानांना. तर पानं व्यवस्थित कट करून घेतले आणि साईडलाच बघा कांदा कट करून घेतला, लसूण थोडासा घेतला, चेचून घेतला. आणि मी जेव्हा भाकरी बनवत होती ना, तेव्हा विहान आणि सिटू दोघांनाही भाकरी असो किंवा चपाती असो दोन्हीचंही पीठ पाहिजे असतं आणि त्या दोघांनाही भाकरी किंवा चपाती बनवायची असते. दोघंही रोज अशीच लुडबुड करत असतात. तर असो इकडं बघा कढईमध्ये मी घेतलं तेल, तेलामध्ये टाकली जिरं, मोहरी आणि कांदा टाकला. कांदा ऑप्शनल आहे, टाकायचं असेल टाका किंवा नुसतं मसाल्यावर फ्राय केलं ना तरी पण चालेल. मसाला मात्र काळजीपूर्वक टाका, कारण आपण ना जेव्हा बेसनचं पीठ भिजवत होतो ना त्याच्यामध्ये पण आपण मसाला टाकलेला होता. तर इकडं बघा व्यवस्थित सगळं फ्राय झालं, त्याच्यामध्ये ती आळू वडी टाकली आणि थोडंसं हलवून ना वाफ देण्यासाठी ठेवलेली आहे मी. इकडं तोपर्यंत विहान आणि सिटूच्या दोघांच्याही भाकरी भाजून झालेल्या आहेत आणि इकडं आळू वडी पण आपली तयार झालेली आहे बघा ही भाजी. तर त्याच्यानंतर बघा हे दोघं भाकरी खात होते आणि मी जेवणाची तयारी करण्यासाठी बघा सगळं जेवण हॉलमध्ये घेतलं. मी जसं जेवण हॉलमध्ये घेतलं ना तसं लगेचच यांनी जेवण म्हणजे आमच्या दोघांसाठी ताटं तयार केली जेवणाची आणि आम्ही जेवायला बसलो. मी जेव्हा पण कॅमेरा लावते ना तेव्हा मात्र ही दोघं पण कॅमेरासमोर अशी नाटकं करत असतात. हे नेहमीचंच आहे ह्या दोघांचं. तर असो बघा ही भाजी तर सर्वांना खूपच आवडली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आता उद्याच्या ब्लॉग्समध्ये.